या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयातून मैत्रिणीसोबत घरी जात असताना नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल साई महलच्या पाठीमागच्या बाजूस दुचाकीवरून आलेल्या माथेफिरूंनी धारदार शस्त्राने एका तरुणीवर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। अज्ञात हल्लेखोरी विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरदवाडी रोड परिसरात असलेल्या वृंदावन नगर येथे वास्तव्यास असलेली युवती सिन्नर महाविद्यालयात FYBA या वर्गात शिक्षण घेत असून मंगळवार रोजी शेवटचा पेपर देऊन मैत्रिणीसोबत दुपारी 12 वाजता घरी परतत होती। कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर झापवाडी परिसरातील उपनगर भागात जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या हॉटेल साई महल हॉटेलच्या बाजूने त्या दोघी घरी जात असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा माथेफिरूपैकी एकाने यातील एका युवतीच्या दंडावर धारदार चाकूने वार करत दुचाकीवरून पोबारा केला। दोघांनाही तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही। मात्र हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झाली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवतीला उपचारार्थी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे घटनास्थळी हजर झाले। या प्रकरणी सिन्नर पोलिसात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप अधीक्षक दीपक गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहे। SN न्यूज साठी प्रशांत सोनवणे।